थैंक यू। सो मिस्टर पार्थो, व्हाट डू यू डू इन कोलकाता? मेरा फैमिली बिजनेस है, रेस्टोरेंट्स को फिश सप्लाई करता हूँ। आप लोग क्या काम करते हो? हम लोग कंस्ट्रक्शन लाइन में हैं। ओके। कितनी अजीब बात है ना, मैथिली और रूपाली दो जुड़वा बहनें कुछ साल पहले एक दूसरे से जुदा हो जाती है। अब मैथिली जब यहाँ इतने सालों के बाद पुणे आती है तो पता चलता है कि रूपाली मिसिंग है। हो ना, खूपच स्ट्रेंज आहे सगळं। अच्छा, मैं आपसे एक बात पूछना चाहता हूँ, प्लीज आप बुरा मत मानिए। एवरीबॉडी प्लीज, आई रिक्वेस्ट यू। रूपाली कुछ दिनों से मिसिंग है और आपको मैथिली रूपाली लगी, लेकिन जब आपको लगा कि आपकी रूपाली घर आई है तो आप लोग खुश क्यों नहीं हुए? ये मैडम ने तो मैथिली को रूपाली समझ के मारा भी है। खरं तर घरात खूप विचित्र गोष्टी घडल्या। आम्हाला नंतर कळलं की रुपालीबाई साहेब रुपालीच्या मनावर परिणाम झाला होता आणि म्हणून ती अशी वागत होती। पिछले कुछ सालों से रूपाली की मेंटल हेल्थ अच्छी नहीं थी। वो वॉयलेंट हो जाती थी तो कुछ भी करती थी। ती कधीही काहीही करायची, कुणालाही इजा करायची आणि ती अचानक घरी आली आणि त्यानंतर वेडाच्या भरात ती नेत्राच्या बाळांना काहीतरी करेल असं आम्हाला वाटलं। त्यावेळी तिला अडवण्यासाठी जे योग्य वाटलं ते आम्ही केलं। रूपाली के साथ एग्जैक्टली क्या हुआ था? मतलब उसकी हालत ऐसी क्यों हो गई थी? आमच्यासाठी सुद्धा हे सगळं खूप धक्कादायक आहे। ये पहले से ही ऐसी थी या? नाही, तिचा भाऊ अधोक्षज, तो आजारपणात दगावल्यानंतर तिची अशी अवस्था झाली। खोटं बोलताय ती माणसं। आम्ही रुपालीला शोधण्याचा खूप प्रयत्न करतो। पुलिस कंप्लेंट ही केली, लेकिन उसका कोई पता नहीं चल पाया। मैं भी आशा करता हूँ कि रूपाली जल्द से जल्द मिल जाए, ताकि ये दोनों बहनें कम से कम एक दूसरे को एक बार देख तो ले। हमें भी आशा है, पुलिस भी कोशिश कर रही है। खात्री आहे रुपाली लवकर सापडेल। खोटं, साफ खोटं। हत्या केली आहे माझ्या बंधूची, विरोचकाची। मिळणार, सगळ्यांना शिक्षा मिळणार। मुझे 2 दिन मैथिली नहीं मिली तो मेरी क्या हालत हो गई थी मुझे पता है। मैं समझ सकता हूँ आपके ऊपर क्या बीत रही होगी।
तुम्ही सगळे खूप थकला असाल. तुम्ही फ्रेश होऊन घ्या. मी जेवायला वाढते. हो म्हणजे सगळ्यांनाच भूक लागली असेल तर आधी आपण जेवून घेऊया. तुम्ही सुद्धा आवरून जेवायला या. ओके. मैथिली मॅडम रुपाली बाईसाहेबांच्या बहीण आहेत आणि मला असं वाटतं त्या नात्याने आपण त्यांना आपल्या घरी घेऊन जायला हवं. साहेब, साहेब, साहेब काय झालं? तुम्ही रागावलात का माझ्यावर? तर तुला कळतंय तू काय करतेस? ती कोण कुठली बाई आपल्या मुलीला घेऊन निघाली होती, तिला पाहुणी म्हणून घरी घेऊन आलीस. तर मी सगळ्यांसमोर काही रिॲक्ट नाही झालो, पण मला हे अजिबात नाही आवडलं. पण साहेब एकाच बाजूने विचार करून नाही ना चालणार. त्याच हे काही बोलल्या त्याचा सुद्धा विचार करायला हवा. त्याने आपल्याला सगळं सांगितलंय काय काय घडलं ते. तर माझी शपथ घे, ईशा आणि रीमाची शपथ घे आणि मला सांग, तुला खरंच विश्वास बसलाय तिने जे काही सांगितलं त्यावर? तुम्ही ऐका. नेत्रा, तुझा त्या बाईवर विश्वास आहे की नाही, हो की नाही? नाही, तसं नाहीये. माझा पूर्ण विश्वास नाही बसलाय त्यांच्यावर. पण त्या जे काही म्हणतात त्यात थोडं जरी तथ्य असेल तर मग माणुसकीच्या नात्याने आपण त्यांची मदत करायला नको का? उलट तसं असेल तर आपण त्यांची मदत करणं आपली जबाबदारी आहे साहेब. जबाबदारी? या आपल्या बाळांचा जीव धोक्यात घालून तर या सगळ्याची आत्ता खरंच गरज आहे असं वाटतं तुला? साहेब, माझी दिव्य शक्ती लोप पावली. आता भविष्यात एखादं संकट येणार असेल तर मला नाही येत संकेत. आणि त्यामुळे ना माझ्या मनाला सतत हुरहुर लागलेली असते. सतत असं वाटतं काहीतरी संकट येणार आहे. सतत असं वाटतं हे सगळं जे काही घडतंय ना ते एखाद्या नवीन संकटाची चाहूल आहे. आणि जर माझ्या बाळांवर एखादं संकट येणार असेल ना तर त्याच्याशी आधी मला लढायचं आहे. आणि त्यासाठी ते संकट माझ्या नजरेच्या टप्प्यात असायला हवं. या जर खरंच मैथिली सेनगुप्ता नसून रुपाली म्हात्रे असतील तर त्यांनी आपल्या नजरेसमोर असायला हवं. आपण बेसावध राहिलो तर आपला कधीही घात होऊ शकतो. तुम्ही काळजी करू नका. व्यवस्थित खाऊन घ्या. थँक यू.
2 दिन के बाद खाना खा रहा हूं मैं। आप आराम से खाना खाइए, पेट भर खाना खाइए। थैंक यू। इसे क्या बोलूं मैं? मेरी बेटी का फोन है। हेलो प्रोमिता बेटा, হ্যালো বাবা, कैसी हो तुम? আমি ভালো আছি। কেমন আছো? मैं एकदम ठीक हूँ। बाकी सब कैसा है? हाँ नहीं, यहाँ पे सब ठीक है। और माँ कहाँ है? तुम्हारी मम्मा? तुम्हें तो पता है वो देर रात तक साइड पे रहती है, पता है ना ये? और ठाकुमा? ठाकुमा? क्या हुआ पापा? बेटा ठाकुमा भी तुमसे बात नहीं कर सकती। जानो? वो तुमसे बात नहीं कर सकती क्योंकि ठाकुमा কি হলো? बेटा ठाकुमा ने व्रत रखा है। वो सिंदूर खेला के बाद ठाकुमा ने मौन व्रत रखा है 15 दिन का। ঠাকুমাও না। तुम्हें तो पता है ठाकुमा कैसे कैसे व्रत रखती है, पता है ना तुम्हें? হুম। लेकिन बेटा वो तुमसे बात तो नहीं कर सकती, लेकिन तुम्हारी बातें सुन तो सकती है। हाँ, सुनेगी वो। हाँ, मैं फोन स्पीकर पर डालता हूँ, तुम ठाकुमा से बात करना। ঠিক है। हाँ बोलो। ঠাকুমা কেমন আছো? और ये क्या है? आप इतने व्रत क्यों रखती हो? और 15 दिन का मौन व्रत? ऐसा कौन रखता है ठाकुमा? ठाकुमा पता है आज सुबह से ही ना मुझे आपकी बहुत याद आ रही थी। और आप मेरे सपने में आकर मुझसे ये कह रही थी कि प्रोमिता कभी ये व्रत रख, कभी वो व्रत रख। ठाकुमा, आई रियली मिस यू। ठाकुमा भी तुम्हें बहुत मिस करती है, तो जल्दी वापस आना। तबीयत का ख्याल रखना बेटा। हाँ बाबा, आप भी ख्याल रखना। तो अभी फोन रखता हूँ मैं, ऑफिस से कॉल आ रहा है। ठीक है बाबा, बाय, भालो तेको। बाय। सॉरी, मैं अपनी माँ का अंतिम संस्कार नहीं कर पाया। मैं अपनी बेटी को कुछ बता नहीं पा रहा हूं। उसका भी मेडिकल प्रॉब्लम है। उसके हार्ट में पेसमेकर लगाया है। उसे बताऊंगा तो उसके लिए ये बहुत ही बड़ा शॉक होगा। पता नहीं कब और कैसे इस सिचुएशन से बाहर निकल पाऊंगा मैं। मेरी तो समझ में नहीं आता हमने किसी का क्या बुरा किया है। क्या हमारे साथ ये सब हो रहा है?
मैं समझ सकता हूँ आपका दर्द, लेकिन आप घर में पड़े हैं। आप ही को घर संभालना होगा, स्ट्रांग होना होगा। आणि आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर. जेवणाच्या ताटावर असं रडू नये. जेवून घ्या तुम्ही. नहीं, मुझे खाना नहीं जाएगा. मैं खा ही नहीं सकता खाना. आई एम सो सॉरी. यू कैरी ऑन. सर 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 प्लीज काम डाउन. खा लीजिए खाना, सब ठीक हो जाएगा. प्लीज खा लीजिए. कैसे सब ठीक होगा? मेरी माँ तो वापस आ नहीं सकती है. उससे एक बात पूछूं मैं? पूछिए। रूपाली कुछ दिनों से मिसिंग है. कहीं ऐसा तो नहीं है हमारी फैमिली के साथ ये जो कुछ हो रहा है, तो इन सब में रूपाली इन्वॉल्व हो? शक्यता नाकारता येत नाही. आम्हाला काही कळलं तर तुम्हाला नक्की सांगू. कसं आहे सकंपन, या शतग्रीवच्या कुळाचा वंशज आहेस तू. आपल्या कुळाचं कार्य तुलाच पार पाडायचंय. एकदा का त्या विशिष्ट मुहूर्तावर माझ्या डोळ्यातलं काजळ तुला लावलं की तू पूर्णपणे माझा होशील. परंतु संयम बाळगायला हवा. देवांसारखा संयम. त्या युगात मी जग जिंकलं, परंतु पंचमहाभूतातल्या जल आणि अग्नी तत्वावर विजय मिळवण्याचं राहूनच गेलं. एकदा का या जल आणि अग्नी तत्वावर विजय मिळवला की हा शतग्रीव देवांच्या तोलामोलाचा होईल. याच कार्यासाठी मला नेत्रा आणि इंद्राणी हवी. त्यांचा बळी हवाय एका विशिष्ट मुहूर्तावर. आणि या कार्यात अकंपनात तुझी मदत लागणार आहे.